तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स। तर आज दिवस म्हणजे होलीचा दिवस असणार आहे आणि सर्वात मोठा सण आमच्या गावातला साजरी करणार आहेत। कारण का सर्व आपले जे कामाला जाणारे सर्व खलाशी वगैरे बोटीवर जाणारे नौका मालक सर्व बोटी आपल्या गावात घेऊन येतील आणि या सणाची आतुरतेने वाट बघत असतात। 365 दिवसानंतर ह्या आतुरतेने क्षण आलेला आहे आणि होली निमित्ताने हा सण साजरी करणार आहे। तर चला बघूया आपण सुरुवातीपासून काय काय एन्जॉयमेंट असते आमच्या गावामध्ये, तो म्हणजे नवापाडा गावामध्ये, ती बघू चला। आणि इथे बघू शकतो तुम्ही आपले पताका सजावटाचे काम सर्व आपले ग्रामस्थ जमलेले आहेत। गावचे उपाध्यक्ष काका काय बोलणार आपल्या होली सणाबद्दल? आपला होली वर्षाचा सण आहे आणि तो आपण सखुशीची साजरा करतो आणि या सणाची आपण खूप आतुरतेने वाट बघत पण असतो। नित्यानंद काय बोलणार आपल्या होली सणाबद्दल? आपण होली म्हणजे आमचा आनंदाचा सण, बरोबर। आपण रिंगतो मागतो सर्व काही एन्जॉयसाठीच असतो। ते गावचे सुपरमॅन बघू शकता तुम्ही, अमृत पूर्ण ग्रामस्थ थोड्या वेळात जमणार आहे, कारण का मॅच पण असते 45 ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल। कारण का मॅच जिथं रंगली ना तर पब्लिक इथं कमीच ना। 3 वाजता हा ग्राउंड आहे ना पूर्णपणे तुम्हाला भरलेला दिसणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही मंदिर बघू शकता। आणि पूर्णपणे ग्राउंडची साफसफाई चालू आहे, कारण का याच ग्राउंडवरती संध्याकाळी होलीचा कार्यक्रम होणार आहे। सुरुवातीला माझ्या बली बघूया आता। तर तुम्ही समोर बघू शकता गावचे आपले अध्यक्ष साहेब, आपलं नाव काय? मनोहर कोळी। आपण गावचे अध्यक्ष ना, काय बोलणार आपल्या या होली सणानिमित्ताने? होळी सणासाठी पहिल्यांदा तर माझ्याकडून सर्वांना खूप शुभेच्छा। आणि हा होळी सण म्हणजे आमची एक परंपरा कारण नवापाडा गावची आणि ते आम्ही पूर्वीपार पद्धतीने खूप सुंदर रीतीने साजरा करतो। माझे सगळे सहकारी त्याच्यानंतर बळीराम, वासुदेव, त्याच्यानंतर मल्हार पाटील यांचं मला खूप सहकार्य होते। सगळ्यांनी या होळीच्या सणाला आमच्या संध्याकाळी आता आपण बघतोय की पताका वगैरे बांधतोय, ग्राउंड साफ करतोय, आमचे सर्व म्हणजे त्यांच्याबरोबर बघून आम्ही काम करतोय। ते अशोक नागवा आपल्या समोर दिसतात। सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा परत एकदा। थोड्या वेळानं आपण याच ग्राउंडवरती ज्या मॅच बघू शकता तुम्ही, आणि तोपर्यंत आमची सोयीची व्यवस्था आम्ही करून येतो आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, काय मजा असणार आहे ती थोड्या वेळानं तुम्हाला ग्राउंड बरोबर दिसणार आहे। तर चला असंच बघत राहा व्हिडिओ। ग्राउंडवरती जाऊ आणि पूर्णपणे मॅचचे एन्जॉयमेंट करू चला। जिथे क्रिकेटचा वर्ल्ड कप असतो म्हणजे द्रोणागिरी मैदान, आमच्या करंजा पॅव्हलियन बघू चला तिथं, आणि जो आपला नवापाडा पॅव्हलियन आहे त्या एरियात आपण बसू चला। बघू शकता क्रिकेटची रंगणारी पंढरी म्हणजे हा ग्राउंड असतो आणि या ग्राउंडवरतीच ही टुर्नामेंट चालू आहे। मला वाटतं आमच्याच गावाची मॅच चालू आहे। आता सत्र बदललेलं आहे, टाइम झालेला आहे 2:30 वाजलेले आहेत आणि पब्लिकचे ग्राउंडचे आमचे पॅव्हलियन बघा, नवापाडा पॅव्हलियन पूर्णपणे गजगजीचा असा भरलेला आहे। तुम्ही समोर बघू शकता पब्लिक बघा, आमची नवापाड्याची पब्लिक। हा आमचा नवापाड्याचा पॅव्हलियन, हा पूर्ण नवापाडा पॅव्हलियन आहे आणि त्यांना आमची टीम सपोर्टला बघा, नवापाड्यासाठी सपोर्टसाठी थोड्याच वेळात मला वाटतं इथं सर्व उभे असतील आणि 2 मला वाटते आमच्या नवापाडा टीम जिंकलेले आहेत, सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। थोड्याच वेळात सेमीफायनलचा सामना होणार आहे, त्यासाठी पूर्ण टीम एन्जॉयमेंट चालू आहे। त्या आपल्या मॅच पण तिथं सेमी फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि आमचे गावातले मला वाटते सर्व आता 4 वाजलेले आहेत
आणि हाऊल हाणण्यासाठी सर्व पब्लिक आलेले आहे। तर तुम्ही समोर बघू शकता। काय बोलणार आपल्या होलीबद्दल? पहिल्यांदा सर्वांना माझ्याकडून होलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा होलीचा जो सण आहे तो कोळी लोकांचा खूप मोठा सण आहे आणि खूप एन्जॉय करण्याचा सण आहे। याच्यामध्ये खूप सारे लोक दारू पितात, मज्जा करतात, एन्जॉय करतात। नंतरच्या दिवशी कलर वगैरे उडवून खाणं पिणं वगैरे भरपूर असतं। आणि मी काय बोलते, आपल्या जे सर्व खलाशी असतील, जे कामाला जाणारे लोक, त्यांच्याबद्दल काय बोलणार? ऍक्च्युली हा सण जो आहे तो खलाशी लोकांसाठीच आहे। हा जो बाहेरून जे पाण्यावर 8-10 महिने जे पाण्यावर जे राहत असतात त्यांच्यासाठी हा सण आहे, जेणेकरून ती आपली जी हाऊलुबाई आहे ती देवी आहे, तिला येऊन ते वंदन करतात, नमस्कार करतात आणि खूप एन्जॉय करून मग त्याचं पुढचं भविष्य, पुढची मासेमारीचा सीझन वगैरे चांगला जावो, कोणाला काय इजा होऊ नये, कोणाचं मरण होऊ नये यासाठी प्रतीक्षा वगैरे करतात, जेणेकरून खलाशींची हाऊलुबाई रक्षा करेल। धन्यवाद हर्षद, चांगली माहिती दिल्याबद्दल आणि हॅपी होली। हॅपी होली। तर चला आपण जाऊ। चला सुरुवातीला मला वाटते कोण फटके मारतो आणि इथे तुम्ही बघू शकता। आणि दुसरी गोष्ट, आता आमच्या गावामध्ये अशी एक परंपरा आहे की जो एक फटका मारेल त्याची बोली होतं। एक फटक्याला 500 रुपये असतात। जर होली कापाला 10 फटके मारले तर 5000 रुपये द्यायला लागतात आणि ते सर्व जे पैसे जमतात त्याची दारू आणली जाते। धन्यवाद, चांगली माहिती दिली खरंच। तर चालू चला बघू। चला आता हाऊलीचा जो आपण इथं मला वाटतं हाऊल दिसत आहे आणि जी होली ती मला वाटते आज आपल्या गावामध्ये लावण्यात येणार आहे। ग्रामस्थ मला वाटतं पहिलाच मान अध्यक्ष आहेत आपल्या होलीबद्दल काय सांगणार? होलीबद्दल आपल्या नवरबाची मजा कोणीच करत नसेल आणि आपले नवरबाचा आपण वाटते गाजवजा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे आणि आता खवल्या बघा आपला एकटा वन मॅन शो आणि सर्व इथे ग्रामस्थ प्रत्येकाला मानाचा फटका म्हणजे 3-3 फटका प्रत्येकाला देत आहे। मुकेश दादा काय बोलशील या कार्याबद्दल? आपल्या जो मानाचा होलीचा हे होतो कार्य होतं त्याच्याबद्दल काय बोलणार? आपल्या गावात जाम मजा असते, आम्ही सर्वजण जाम धमाल करतो। मला सांग या जी मजा आपल्या गावामध्ये, ही मजा कुठे बघायला भेटणार काय? नाही कुठे नाही बघायला भेटत। आमच्या आरती पोरं तिथे ग्राउंड मध्ये आहेत, कप मध्ये, अजून धमाल होती। आम्ही आरती पोरं इथं मजा करायला आलेलो आहोत। एकदम बरोबर बोललो। आणि अजून म्हणजे आपण मला वाटते बोटीवरती काम करत असतो आणि यासाठी स्पेशली होलीसाठी आपण इथं येत असतो, त्याच्याबद्दल काय सांगणार? आम्ही पलटी टाकून बनवतो, 10,000 रुपये पलटी मागायला पण येणार पलटी टाकून मजा करायसाठी। आम्हाला पैशाची किंमत नाही पण या सणाची किंमत आहे। अजून मंडळी येत असतील कारण आपली टीम तिकडे फायनलला गेली, तिथं आरती मंडळी आपली गेलेली आहे आणि आरती मंडळी इथं आलेली आहे। धन्यवाद, चांगली माहिती दिल्याबद्दल। तर चला आता मला वाटते प्रत्येकाचा मानाचा 3-3 फटका मला तुम्ही माझा लगीन होऊ दे। अरे ओके पण थोडेसे बोलायला कसं वाटते मोळीचा तुला? फुल एन्जॉय नाही? कार्यक्रम बघितला असाल तर आता चाललोय आमचा संघ नवापाडा संघ मला वाटतं सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि माझ्यासोबत तुझं नाव काय? संस्कार आणि कोण आहे? स्मरण. संस्कार आणि स्मरण यांना घेऊन चाललोय मी द्रोणागिरी स्टेडियम वरती
तर जाऊ चला आणि सेमीफायनलचा स्वाद घेऊ चला. कशा प्रकारे एन्जॉयमेंट आहे आणि कशा प्रकारे स्कोर करतात ते बघू. तर आता आलोय नवापाडा आपला मॅच संघ चालू आहे आणि द्रोणागिरी ग्राउंड वरती आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता सर्व मला वाटते पब्लिक आणि आमचा पॅव्हिलियन मला वाटते भरलेला आहे कारण का सेमीफायनलचा सामना चालू आहे आणि फुल एन्जॉयमेंट. मला वाटतं एकदा नलिन काका आहेत. काका कसं वाटते तुला? फायनल मारशिव नाही? ओके ओके. कोण जिंकेल कोण? गेल्या वर्षी मारली या वर्षी मारेल काय फायनल? आमचे 10 राशी. तर चला बघूया आता. रोशन मला वाटतं आलेला आहे आपले नवापाड्याचा किंग ज्याने मगाशी 6 षटकार मारल्या होत्या आणि पहिल्या षटकारावर हो आता मला वाटतं नवापाड्याचा किंग बाद झालेला आहे आणि कासवला फुल एन्जॉय मध्ये तुम्ही बघू शकता. आणि नवापाडा पॅव्हिलियन पूर्णपणे सन्नाट मध्ये दिसत आहे. पूर्णपणे नवापाडा पॅव्हिलियन सन्नाट आणि तिथं कासवल्या पाड्याचा पॅव्हिलियन जरा गाजलेला आहे.
जबरदस्त नाही जबरदस्त. आणि यावर्षी डीजे आहे म्हणजे अजून आणखी धमाल होणार आहे. 12 वाजेपर्यंत 2-3 वाजेपर्यंत फुल धमाल होणार आहे. हॅपी होली हॅपी होली. आणि ओपनर बॅट्समन का 1 डाऊनला मस्त बॅटिंग केली. गणेश नागू आहेत. गणेश असं वाटतं आपल्या होलीबद्दल काय सांगणार 2 शब्द. हॅपी होली. तर इथं बघू शकता आपल्या हेमंत गौरीकर. कसं वाटतं आपल्या होलीबद्दल काय सांगणार. आणि सर्व पोरं एकत्र येऊन जंक्शन साजरा करतात त्याच्यामध्ये. हॅपी होली.
तर इथं बघू शकता सर्व कुटुंबदार, मला वाटते बाबांच्या मुलींच्या पण मुली आहेत सर्व. तर तुम्हाला कसं वाटते आज आपल्या बाबाच्या शुभ हस्ते मला वाटते होलीचं हे होणार आहे, होली लागणार आहे, ते कसं वाटतंय? आनंद वाटतंय ना? मस्तच मस्त. आणि तुम्ही सगळे एकदम भारी दिसता कारण तुमची तारीफ पहिली तीच करायला लागते त्याशिवाय व्लॉगला गोडवा येणार नाही. तर आपण पहिली ओळख करून द्या. आपण कोण? बाबांच्या मोठी मुलगी. तुम्ही? ओके, म्हणजे तुमची मुलगी ना? ओके ओके. आपण तिसरी मुलगी. टोटल किती मुली? 3 मुली ना आणि एक मुलगा. तो बघ आपला ना आता मामा लागते, मी त्यांची बाची. मी मुलगी, भावाची मुलगी. नाव काय? संपदा. संपदा. ओके. नात नात लागते ना? दर्शन मामा. मी मुलगा. आपण मुलगी. आय आपण कोण? आई बाबा. माझी आई नाही, बाबाची कोण? इंग्लिश आहे, अजून इंग्लिश आहे. इथं बघू शकता. तू कोण? नातीस. आपण सुन. मुलगी. पुढे मी मोठी सून सगळ्या. आज लपलीस काय? आणि पुढे. ओके ओके. आणि जावई कोण? तुम्ही? मग जावयांचाच घेते बोलून. आपण जावई मुलगा. ओके ओके. हाय. आणि सर्वात मोठी जावई. ओके ओके. आणि इथं भाव बघू शकता. मस्त मस्त. सर्व तुम्ही बघू शकता कुटुंब या दिवशी एकत्रित आलेलं आहे आणि चांगला दिवस आहे, होलीचा दिवस आहे. तर चला सर्वजण एन्जॉय करू. चला, धन्यवाद.
जबरदस्त 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 100%. नवापडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। मी अध्यक्षांना विनंती करेन की त्यांचा आज भेटवस्तू देऊन प्रथम सन्मान करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या हस्ते होळी दहनाचा कार्यक्रम होणार आहे। 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे, फक्त 2 मिनिटं। त्यांचा सत्कार होत आहे। आपले नवापडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी यांच्या हस्ते त्यांना शाल आणि श्रीफल देऊन सत्कार करत आहेत। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि सन्मान चिन्ह नवापडा ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार झालेला आहे। आता थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते होळी दहन होणार आहे। तरी सगळ्यांनी सगळ्यांनी बँड वाजवल्यांनी पण एक फेरा मारायचा आहे। त्यांच्या बरोबर एक फेरा मारून होळी दहन करायचं आहे। सगळ्यांना नवापडा ग्रामस्थ मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
हॅलो 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 नवापडा ग्रामस्थ मंडळातर्फे